आम्ही साधारण 2020 साली बावधनमध्ये इथे स्टारगेज कोलते पाटील जी स्कीम आहे तिथं फ्लॅट बुक केला होता आणि बुक केल्यानंतर कोविड चालू झाला. पण त्या दरम्यान आम्ही खूप इंटिरियर डिझायनर्सच्या शोधात होतो आणि आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो. त्याच दरम्यान जे डिझाईन हाऊसचे जे ओनर आहेत शैलेश जोशी, ते मला माझ्या क्लबमध्ये भेटले आणि त्या दरम्यान आमची ओळख झाली आणि मग मला त्यांच्या कामाचं स्वरूप कळलं. मग भेटीगाठी झाल्या. त्याच्यानंतर शैलेशनी त्याचे काही प्रोजेक्ट्स मला दाखवले, मला आणि माझ्या बायकोला. आणि ओव्हरऑल हे सगळं करत असताना आम्हाला लक्षात आलं की शैलेश आणि त्याची टीम ही अत्यंत प्रोफेशनल आहे आणि त्यांचे डिझाईन्स जे आहेत ते इट्स जस्ट नॉट लाईक अ शोरूम डिझाईन, इट्स लाईक अ होम डिझाईन विच वी वॉन्टेड. आणि मग त्याच्यानंतर वी सॅट अक्रॉस मल्टिपल सेशन्स. देर वेर लॉट ऑफ डिस्कशन्स, डेलिब्रेशन्स, ब्रेनस्टॉर्मिंग ऑन मेनी आयडियाज. आणि त्याच्यातनं सगळं होता 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 आमचं फायनल डिझाईन तयार झालं. मग ते डिझाईन झाल्यानंतर शैलेश आणि हिज टीम त्यांनी आम्हाला पूर्ण 2D व्ह्यूज, 3D रेंडर्ड व्ह्यूज सगळे दिले. आणि मग ओव्हरऑल ते डोळ्यासमोर 3D स्वरूप आल्यानंतर आपल्याला ॲक्च्युअल अंदाज येतो की आपलं घर कसं दिसणार आहे. And then we were more or less
ज्या टाईमलाईन्स शैलेश आणि त्याच्या टीमनी दिल्या होत्या त्याच्यामध्ये एक दिवसाचंही इकडं तिकडं झालं नाही. आणि बजेटचं म्हणाल तर वॉट एव्हर बजेट वॉज टोल्ड वॉज द प्रोजेक्ट वॉज डिलिवर्ड विदिन दॅट बजेट अँड अ व्हेरी व्हेरी प्रोफेशनल अप्रोच. आणि अपार्ट फ्रॉम शैलेश त्याच्या टीमबद्दल बोलायचं झालं तर अंकिता आहे, ओंकार आहे, ऋषिकेश आहे, यांनी लिटरली स्वतःचं घर असल्यासारखं हे प्रोजेक्ट हाताळलं. सो आय वूड डेफिनेटली रेकमेंड शैलेश जोशी फॉर एनी काइंड ऑफ इंटिरियर वर्क दॅट यू आर लुकिंग फॉर. थँक्यू.